नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. भागातल्या सगळ्या अडचणी आदरणीय साहेबांपर्यंत मांडून आपण त्या पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र मीडियाच्या माध्यमातून असेल. कारण तिने अडचणी आतापर्यंत मांडतातच, पण अजून आता वातावरण कसं असतंय, आपण रानटी भाषेत बोलायचं म्हणलं, आपल्या गावकऱ्या भाषेत बोलायचं म्हणलं तर वापसा बघून पेरावं लागतं. आणि मग आता राजकारणाचा वापसा चांगला आहे आणि त्या पद्धतीने पेरायची जबाबदारी मात्र मीडियाची आहे. आणि म्हणून मीडियाने आता ती पेरायची जबाबदारी तुम्ही त्या पद्धतीने केली पाहिजे. आणि मला खात्री आहे मीडियाचा पहिल्यापासून आपल्या बाजूनं आणि शेतकऱ्या बाजूनं कायमस्वरूपी प्रश्न असतो, कायमस्वरूपी त्यांचं सहकार्य शेतकऱ्याच्या बाजूनं राहतं. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा आता इथनं फक्त आपले मतभेद विसरले पाहिजेत. आणि मग आपण आता आम्ही सांगतो साहेबांना कशा पद्धतीने आपण प्रवेश करायचा, जसे त्यांचा आदेश येईल त्या पद्धतीने आपण प्रवेश करण्याची सुद्धा जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडूया. एवढीच विनंती त्या निमित्तानं करतो. आपल्या सर्वांचं सहकार्य असंच इथनं पुढे कायमस्वरूपी पाठीमागं राहू द्या. तुमचा आशीर्वाद हाच महत्वाचा आहे. कुठला पक्ष न महत्वाचा नसताना सुद्धा तुमचा आशीर्वाद आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. आणि मग कार्यकर्ता फिक्स असला की मग त्या पद्धतीने पक्षाला सुद्धा किंमत असते. आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने सहकार्य कायमस्वरूपी थोडं सगळे गावातले मतभेद सगळे गटतट बाजूला ठेवून आपल्याला हे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्या लोकसभेच्या उमेदवारांना आपल्याला प्राधान्य द्यावं लागणार आहे. आणि म्हणून दोन्ही मतदारसंघ माढा असेल सोलापूर असेल त्या पद्धतीने तुम्हाला जो आदेश येईल त्या पद्धतीने आपल्याला आता इथनं पुढं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने तुम्ही करावं अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आपण सर्वांनी मिळून थोड्या वेळात आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. सगळ्या मोठ्यानं आवाजानं सांगा की आपण कुठल्या पक्षात गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतला पाहिजे हे सगळ्यांनी सांगावं. असं नाही सांगून चालणार. हात वर करा, काहीतरी उत्साह वाढवा, काहीतरी नक्की का नाही तर परत मला शिवाय द्यायचं. सहकार शिरोली आणि काळे परवाच्या माध्यमातून मिटिंग आयोजित केली होती. आणि म्हणून आमचा निर्णय जो घ्यायचा होता तो कार्यकर्त्याला विचारून आम्ही निर्णय जाहीर करणार होतो. आज कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील, सगळ्या कारखान्याच्या अडचणी सोडवायच्या असतील, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला प्राधान्यानं भाजप सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा असं कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या माध्यमातून आम्ही हा प्रवेश करण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे. आम्हाला मागच्या 8 दिवसापासून मुख्यमंत्र्यांचे 2 वेळा मिटिंग पण झाली आणि त्यांनी स्वतःहून बोलवून घेऊन आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या ग्रामीण भागातल्या काही अडचणी असतील, काही कारखान्याचे प्रश्न असतील तर ते सगळी सोडवायची जबाबदारी माझ्यावर राहील. आणि ती जबाबदारी खरंच आज तुम्ही सर्वांनी निर्णय चांगल्या पद्धतीने घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. त्या पद्धतीनं आज कार्यकर्त्यांना मी विचारलं आणि कार्यकर्त्यांनी हात उंच करून उत्साहाच्या वातावरणात भाजपला सपोर्ट देण्याचं ठरवलं. माढा आणि सोलापूर मतदारसंघामध्ये काळे गट प्रचाराविषयी देणार तळागाळापर्यंत ते लोकसेवेपुरतं आहे. आता परत विधानसभे टायमाला पुढे विचार काय कशा पद्धतीने बसून नियोजन करायचं विधानसभे टायमाला ठरवलं. आता लोकसभेला मात्र भाजपचा प्रचार आम्ही जोरात करतो. पंढरपूरची चर्चा झालेली आहे. विधानसभेला विषय प्रवेश कधी होईल? प्रवेश आता त्यांनी सांगतील त्यावेळेस. त्यांनी आतापर्यंत सांगितलं होतं ते मी म्हटलं कार्यकर्त्यांनी विचारावं लागेल. आज कार्यकर्त्यांनी परवानगी दिली. आता त्यांचा निरोप येणार त्या पद्धतीने आपण प्रवेश करतो.